घडामोड आहे। उत्तर नेपाळच्या काही भागात पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय। पूरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अचानक आलेल्या पुरामुळे बाधित भागातली भयावह दृश्य समोर येत आहेत। सैन्य दलाच्या मदतीने देशभरातल्या 3620 लोकांची सुटका केल्याची माहिती नेपाळच्या गृह मंत्रालयाने दिली। बचाव कार्यासाठी लष्कर, सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलंय। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। हे दृश्य आपण पाहतोय नेपाळमधली पुरामुळे हा असा हाहाकार नेपाळमध्ये काही भागात उडालेला आहे। 132 जणांचा मृत्यू झालेला आहे। अचानक निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक लोक अडकलेली आहेत। त्यांच्या बचाव कार्यासाठी आता तातडीने लष्कर आणि सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलेले आहे। हजारो लोक अडकून पडलेली आहेत, तर अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी असलेला लोखंडी पूल सुद्धा पाण्याच्या या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेलेला आहे। अचानक पुराचा हा प्रवाह वेगाने आला। अनेक घरं आपण पाहतोय या पुराच्या वेगवान प्रवाहात कोसळलेली आहेत। अनेक वाहनं वाहून गेलेली आहेत। हजारो लोकांचं स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे। नेपाळच्या अनेक भागात पुरामुळे हाहाकार उडालेला आहे। तर अनेक ठिकाणी बंधारे सुद्धा फुटलेले आहेत। पुरामुळे मोठा हाहाकार नेपाळमध्ये उडालेला आहे। 132 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुराच्या विळख्यात घरं आलेली आहेत, वाहनं आलेली आहेत। हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय। पुरामुळे हा संपूर्ण भाग कसा अगदी घरं सुद्धा चिखलात त्या ठिकाणी गेलेली आहेत। पूर्णपणे चिखलमय असा सगळा हा परिसर। पूरबाधित भागातली ही दृश्य समोर येत आहेत। 132 जणांचा मृत्यू नेपाळमध्ये झालेला आहे। हजारो लोकांचं स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे। तर लष्कर आणि सशस्त्र पोलीस दल अनेक भागात तैनात करण्यात आलेलं आहे। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। स्थलांतर होण्याचं आवाहन करण्यात आलंय। ही दृश्य आपण पाहतोय। हा संपूर्ण परिसर पुरामुळे कशा प्रकारे बाधित झालाय त्याची ही दृश्य। पुरासोबत वाहून आलेला सगळा गाळ, चिखल यामुळे अनेक घरांचे तळमजले जे आहेत ते संपूर्णपणे चिखलमय आणि गाळमय झालेले आहेत। नदीच्या काठाला लागून असलेला हा भाग आहे, रहिवासी भाग आहे। अनेक घरं यात वाहून गेलेली आहेत। तर उत्तर नेपाळमध्ये पुरामुळे मोठा हाहाकार उडालेला आहे।